ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहताय। आज जो अर्थसंकल्प देशाचा सादर झाला त्या अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ समजून घेतोय आपण आणि सरकारचा नेमका संकल्प काय तो सुद्धा आपण समजून घेतोय। याच्यासाठी मान्यवर सगळे आपले विश्लेषक आपल्या सोबत आहेत। आता आपल्या सोबत अल्टरनेटिव्ह फंडिंगचे चेअरमन दुष्यंत दवे जोडले गेलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। दुष्यंतजी, ज्या प्रकारची घोषणा विविध घोषणा आज या अर्थसंकल्पातून करण्यात आलेल्या आहेत, एक आशा निर्माण केलेली होती। सेन्सेक्सने सुद्धा उसळी घेतलेली होती सुरुवातीला जेव्हा हा अर्थसंकल्प सादर व्हायचा होता। खरं तर ती जी आशा होती ती आशा कायम ठेवली आहे का या अर्थसंकल्पानं? तुम्ही क्वेश्चन रिपीट करू शकता काय जरा काहीतरी? हा अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्वी शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी आलेली होती, एक आशा निर्माण झालेली होती। हा अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर ती आशा कायम आहे का? ते आहेत आता दोन टॅक्स प्रपोजल आम्ही नंतर घेऊन फर्स्ट ऑफ ऑल ते काही ते ॲग्रिकल्चर, टुरिझम आणि नॅशनल एज्युकेशनमध्ये काहीतरी जे प्रस्ताव केला आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये 20 लाख करोडचा क्रेडिट देणार, ते फार मोठा स्टेप आहे। ते जॉब क्रिएट करणार, जबरदस्त जॉब क्रिएट करणार और त्याच्यापर्यंत इफेक्टिव्ह जो टॅक्स रेट जे कमी केलेला आहे। आता टॅक्समध्ये 7 लाख पर्यंत नो टॅक्स, 7 लाख पर्यंत जो नो टॅक्स आहे 5 लाख मधून इन्क्रीज करून 7 लाख केला, तरी 40% टॅक्स लिमिटचे इन्क्रीज केला आहे। ते काही एकदम मोठा टॅक्सचा रिबेट आणि स्टँडर्ड डिडक्शनमध्ये 52,500 जो केला आहे ते फार मोठा आहे। मला एकच भीती वाटतो इथले ते इन्फ्लेशन रेट इन्फ्लेशन रेटमध्ये अति इन्क्रीज झाला आहे। इन्फ्लेशन रेट बढून 6% to 7% आहेत। ते इफेक्ट या टॅक्समध्ये सगळ्या मिडल क्लासला मिळेल। सो ते पासून स्टॉक मार्केटची जो आशा निर्माण झाली आहे ते करेक्ट झाली आहे। आता स्टॉक मार्केट बी आज 1000 पॉईंट वाढलेली आहे। म्हणजे आय थिंक आशा निर्माण झाली आहे। ते फार मोठा सॅटिस्फाय होणार आता। नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण न्यूज 18 लोकमत वरती आजच्या या अर्थसंकल्पाचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। हो, तुमच्या खिशावरती याचा किती परिणाम होणार आहे, आपल्या पॉकेटमध्ये किती भर पडणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिवसभर शोधत राहणार आहोत। या अर्थसंकल्पाचा अर्थ समजून घेणार आहोत। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण कुठेही जाऊ नका, हे महा कव्हरेज असं सुरू राहणार आहे। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।